नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा. मित्रमैत्रिणींनो, मनाचे विकार दूर करून मुक्तिधामाकडे नेणारा राजमार्ग म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथ होय. आज आपण या पवित्र ग्रंथाच्या 35व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. तरी अजूनही तुम्ही या अध्यायांचं श्रवण पठण केलं नसेल तर आजपासून नक्की सुरुवात करा आणि गुरुसेवेमध्ये रुजू व्हा. शुद्ध पवित्र मनाने या ग्रंथाचे वाचन श्रवण केल्यास आपणास अनेक आश्चर्यकारक परिणाम पाहावयास मिळतात. या अध्यायांचा अखंडितपणे लाभ घेण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे चॅनलवर अपलोड होणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील 35व्या अध्यायाचा भाग दुसरा, सीमंतिनीची सोमवार व्रतकथा. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, श्री गुरूंनी त्या ब्राह्मण स्त्रीला एक प्राचीन कथा सांगितली. तीच सीमंतिनीची कथा मी तुला सांगतो. ती लक्षपूर्वक ऐक. एकदा नैमिषारण्यात सर्व ऋषींनी पुराणकार सुतांना विचारले, सर्व व्रतांमध्ये उत्तम व्रत कोणते? तेव्हा सूत म्हणाले, भगवान सदाशिवांचे सोमवार व्रत हे श्रेष्ठ व्रत आहे. भगवान शिवांची भक्ती स्वर्ग आणि मोक्ष देणारी आहे. जर प्रदोषादी गुणांनी युक्त अशा सोमवारी शिवपूजन केले तर त्याचे महात्म्य अधिक आहे. जे केवळ सोमवारी शिवपूजा करतात त्यांना इह परलोकी दुर्लभ असे काहीच नाही. सोमवारी उपवासपूर्वक पवित्र अंतकरणाने भगवान सदाशिवांची पूजा करावी. ब्रह्मचारी, गृहस्थ, कन्या अथवा विधवा अशा कोणीही भगवान शिवांची पूजा केल्यास त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. याविषयी एक कथा सांगतो. ती श्रवण केली तर मोक्ष प्राप्ती होते. श्रवणार्थीच्या मनामध्ये शिवभक्तीची इच्छा निर्माण होते. ही कथा स्कंद पुराणामध्ये आलेली आहे. ती अशी: पूर्वी आर्यावर्तामध्ये चित्रवर्मा नावाचा एक थोर, गुणवान, धर्मशील असा राजा होता. तो महापराक्रमी आणि न्यायप्रिय होता. तो भगवान विष्णूंचा आणि भगवान शिवांचा परमभक्त होता. त्याला एक अत्यंत सुंदर कन्या होती. ती कन्या जन्माला येताच एका विद्वान ज्योतिषाने तिचे भविष्य वर्तविले. तो ज्योतिषी म्हणाला, राजन, आपली कन्या सीमंतिनी नावाने प्रसिद्ध होईल. ती पार्वतीप्रमाणे मंगल, दमयंतीप्रमाणे सुंदर, सरस्वतीप्रमाणे सर्व कला निपुण आणि लक्ष्मीप्रमाणे अत्यंत सद्गुणी होईल. ही आपल्या पतीसह 10,000 वर्षे सुख भोगील. हिला 8 पुत्र होतील. पण याच वेळी एका दुसऱ्या ज्योतिषाने तिचे भविष्य सांगितले. हिला 14व्या वर्षी वैधव्य येईल. हे अशुभ भविष्य ऐकून राजाला अत्यंत दुःख झाले. सीमंतिनी हळूहळू मोठी होऊ लागली. तिला आपल्या मैत्रिणींकडून आपल्या भावी वैधव्याची वार्ता समजली. तेव्हा दुःखी झालेल्या तिने याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिला विचारले, अखंड सौभाग्यासाठी कोणते बरे व्रत करावे? तेव्हा मैत्रेयी तिला म्हणाली, तू शिवपार्वतीला शरण जा. जेणेकरून कितीही संकटे आली तरी त्यातून तू मुक्त होशील. अगदी महासंकट जरी आले तरी शिवपूजा सोडू नकोस. त्याच्या प्रभावाने तू संकटमुक्त होशील. तू सोमवार व्रत सुरू कर. त्या दिवशी उपवासपूर्वक शिवपूजन कर. गौरीहरांची शांततापूर्वक पूजा कर. अभिषेक कर. असं केल्याने सौभाग्य अखंड राहते. सदाशिवांना नमस्कार केला तर 4ही पुरुषार्थ साध्य होतात. शिवनामाचा जप केला तर सर्व ऐश्वर्याची प्राप्ती होते. तू हे व्रत कर, तुझे कल्याण होईल. सीमंतिनीने मैत्रेयीच्या उपदेशानुसार सोमवारचे व्रत सुरू केले. काही दिवसांनी निषाद देशाचा राजा इंद्रसेन याच्या चंद्रांगद नावाच्या पुत्राशी मोठ्या थाटामाटाने सीमंतिनीचा विवाह झाला. विवाहानंतर काही दिवस चंद्रांगद सीमंतिनीच्या माहेरीच राहिला. एके दिवशी जलक्रीडा करण्यासाठी तो यमुनेवर गेला, परंतु अकस्मात नाव उलटून तो नदीमध्ये बुडाला. त्या दुर्घटनेमुळे सर्व लोक दुःख सागरामध्ये बुडाले. इंद्रसेन तर दुःखाने वेडाच झाला. सीमंतिनीवर तर तो वज्रघातच होता. पती निधनामुळे दुःखाकुल झालेल्या सीमंतिनीने अग्निप्रवेश करण्याचा निश्चय केला, परंतु वडिलांनी तिची समजूत घालून अग्निप्रवेश करण्यापासून परावृत्त केले. सीमंतिनी आता वैधव्य जीवन जगू लागली. मैत्रेयीने सांगितलेले सोमवार व्रत तिने अत्यंत निष्ठेने, श्रद्धेने वैधव्य अवस्थेतही सुरू ठेवले आणि अशा प्रकारे केवळ 14व्या वर्षी दारुण दुःख प्राप्त झालेली सीमंतिनी भगवान सदाशिवांचे सतत स्मरण करू लागली. इकडे पुत्रशोकाने वेड्या झालेला इंद्रसेनाचे राज्य त्याच्या शत्रूने बळकावले आणि इंद्रसेनाला पत्नीसह कारागृहात कोंडले. तर दुसरीकडे चंद्रांगद यमुनेच्या डोहात बुडाला. तो खाली खोल गेला. तेथे त्याला नागकन्या जलक्रीडा करीत असलेल्या दिसल्या. चंद्रांगदाला पाहून आश्चर्यचकित झालेल्या नागकन्यांनी त्याला पाताळ लोकात तक्षक नागाकडे नेले. तक्षकाने त्याची मोठ्या प्रेमाने विचारपूस केली. तेव्हा चंद्रांगद म्हणाला,
पृथ्वीवर निषाद नावाचा प्रसिद्ध देश आहे. त्या देशामध्ये पुण्यश्लोक नलराजा होऊन गेला. त्याचा पुत्र आहे इंद्रसेन. त्या इंद्रसेनाचा मी पुत्र आहे. माझे नाव चंद्रांगद. मी माझ्या विवाहानंतर पत्नीच्या माहेरी काही दिवस राहिलो होतो. एके दिवशी मी यमुनेमध्ये जलक्रीडा करीत असताना पाण्यामध्ये बुडालो. नागस्त्रियांनी मला येथे आणले. आपण अत्यंत प्रेमाने माझी विचारपूस केल्यामुळे मी धन्य झालो. त्यावर तक्षक म्हणाला, राजपुत्रा, तू घाबरू नकोस, धीर धर. मला सांग, तू कोणत्या देवाची आराधना करतोस? चंद्रांगद म्हणाला, विश्वात्मा उमापती भगवान शिवांची मी सदैव पूजा करतो. चंद्रांगदाचे हे शब्द ऐकताच तक्षक आनंदित झाला आणि तो म्हणाला, राजपुत्रा, तुझे कल्याण असो. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू इतक्या लहानपणी शिवतत्व जाणतोस, त्यामुळे मला फार आनंद झाला आहे. आता तू इथेच राहा. येथे मृत्यूची भीती नाही, रोग नाही किंवा कसलीही पीडा नाही. तू येथे सुखाने राहा आणि सर्व सुखांचा उपभोग घे. त्यावर चंद्रांगद हात जोडून म्हणाला, नागराज, माझा विवाह झालेला आहे. माझ्या आई वडिलांचा मी एकुलता एक पुत्र आहे. माझ्या मृत्यूमुळे ते शोकाकुल झाले असतील. त्यामुळे मी येथे सुख उपभोगत राहणे शक्य नाही. मला सत्वर मनुष्य लोकात पोहोचवावे अशी मी आपणास विनंती करतो. त्याची प्रार्थना ऐकून प्रसन्न झालेला नागराज तक्षक म्हणाला, राजपुत्रा, तू जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या पुढे प्रगट होईल. आणि असं सांगून त्याने चंद्रांगदाला एक दिव्य घोडा दिला. त्याशिवाय अनेक रत्ने, अलंकार दिले. दिव्य वस्त्रे भेट म्हणून दिली. चंद्रांगद त्या घोड्यावर स्वार होऊन यमुनेच्या बाहेर आला. त्याच्याबरोबर 2 नागकुमार होते. चंद्रांगद यमुनेच्या काठावर आला त्यावेळी सीमंतिनी तिच्या मैत्रिणींसह तेथे आली होती. चंद्रांगदाला पाहून ती गोंधळली. ती विचार करू लागली, हा कोण बरे असावा? इच्छारूपी राक्षस तर नसेल? तिला तो आपल्या पतीसारखा वाटला. पण छे, माझे पती तर पाण्यात बुडून पुष्कळ दिवस झाले, ते कसे बरे येतील? पण राहून राहून त्याला पाहताच तिला संकोच न वाटता एक प्रकारची खात्री वाटू लागली. त्यावेळी सीमंतिनीला पाहून चंद्रांगद विचार करू लागला, हिला मी पूर्वी कधीतरी पाहिले असावे. आणि मग घोड्यावरून उतरून तिच्याजवळ जाऊन तिची विचारपूस करू लागला. तेव्हा सीमंतिनीची सखी म्हणाली, हिचे नाव सीमंतिनी. ही निषाधिपती इंद्रसेनांची सून, चंद्रांगदाची पत्नी, महाराज चित्रवर्मांची कन्या आहे. दुर्दैवाने हिचा पती नदीमध्ये बुडाला. वैधव्याने आणि दुःखाने ही फार खचली आहे. या गोष्टीला आता 3 वर्षे झाली. आज सोमवार आहे म्हणून ती येथे स्नान करण्यासाठी आली. हिचे सासरे आपल्या पत्नीसह शत्रूच्या तुरुंगात पडले आहेत. आणि असे असताना सुद्धा ही राजकन्या प्रत्येक सोमवारी भक्तिभावाने शिवपार्वतींची पूजा करते. मग सीमंतिनीने चंद्रांगदाला विचारले, आपण माझी माहिती विचारलीत, पण आपण कोणते मला कळाले नाही. आपण कोणी गंधर्व किंवा देव आहात का, की कोणी मायावी सिद्ध, साधू की किन्नर आहात? आपण मला आप्तजनांसारखे वाटता. आपण कोण आहात? असे तिने विचारले. तेव्हा पतीच्या आठवणीने ती शोकाकुल झाली. चंद्रांगदालाही अतिशय दुःख झाले. पण आपल्या दुःखावर आवर घालत तो म्हणाला, मी तुझ्या पतीला पाहिले आहे. माझे नाव सिद्ध आहे. तुझ्या व्रताच्या प्रभावाने तुझा पती नक्कीच परत येईल. तो माझा मित्र आहे. 3 दिवसांनी तो तुला भेटेल. तू चिंता किंवा दुःख करू नकोस. चंद्रांगदाच्या अशा बोलण्याने सीमंतिनी अधिकच शोक करू लागली. तिला मनोमन वाटत होते, हाच आपला पती असावा. पण तिने पुन्हा विचार केला, छे, हे शक्य नाही. पाण्यामध्ये बुडालेला आपला पती परत कसा येणार? खोटी आशा बाळगण्यामध्ये काहीच अर्थ नाही. पण मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे मी सोमवार व्रत करीतच राहीन. भगवान शंकर जर प्रसन्न झाले तर काहीही अद्भुत होऊ शकते, असा ती विचार करत होती. त्यावेळी चंद्रांगद घोड्यावर बसून आपल्या राज्यात गेला. नदीत बुडालेला चंद्रांगद घोड्यावर बसून परत आला आणि त्याला तक्षकाचे सामर्थ्यही लाभले. हे समजताच भयभीत झालेल्या शत्रूंनी चंद्रांगदाला त्याचे राज्य सन्मानपूर्वक परत दिले. त्याच्या मातापित्यांची सुटका केली. आपला पुत्र परत आला हे समजताच इंद्रसेनाच्या नेत्राद्वारे आनंदाश्रू वाहू लागले. सर्व नागरिक, मंत्री, पुरोहित चंद्रांगदाला सामोरे गेले. इंद्रसेनाने चंद्रांगदाला पोटाशी धरले. चंद्रांगदाने मातापित्यांना व इतर सर्वांना वंदन केले आणि मग त्याने राज्यसभेत बसून आपली पहिल्यापासून सर्व हकीकत सविस्तर सांगितली. ती ऐकून इंद्रसेनाला अतिशय आनंद झाला. आपल्या सुनेने सौभाग्य प्राप्तीसाठी सोमवार व्रत करून भगवान शिवांची आराधना केली, त्याचेच हे फळ आहे, याबद्दल इंद्रसेनाची खात्री पटली. त्याने लगेच ही शुभवार्ता आपल्या दूतांकरवी चित्रवर्माला कळवली. ही अमृत वार्ता ऐकून राजा चित्रवर्माच्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्याने सीमंतिनीला वैधव्य चिन्ह टाकावयास लावले आणि मग त्याने आपल्या राज्यामध्ये मोठा आनंदोत्सव केला. प्रत्येक जण सीमंतिनीच्या सदाचाराची प्रशंसा करू लागला. मग चित्रवर्म्याने इंद्रसेनाकडे आपला दूत पाठवून त्याला पुत्रासह वराड घेऊन आपल्या नगरात येण्याची विनंती केली. त्यावर इंद्रसेन आपल्या वराडासोबत चित्रवर्माकडे आला. मग सीमंतिनी आणि चंद्रांगद
यांचा पुन्हा विवाह झाला. चंद्रांगदाने तक्षकाकडून आणलेले माणिक, दुर्लभ अलंकार सीमंतिनीला दिले. कल्पवृक्षाच्या पुष्पमाळांनी सीमंतिनी अधिकच सुंदर दिसू लागली. त्यावेळी तिच्या आनंदाला काही सीमाच राहिली नाही. मग शुभ मुहूर्तावर इंद्रसेन, चंद्रांगद आणि सीमंतिनी आपल्या नगराला परत आले. त्याने चंद्रांगदाला राज्यसिंहासनावर बसवले, त्याचा राज्याभिषेक केला. पुढे चंद्रांगदाने सीमंतिनीसह 10,000 वर्षे सर्व सुखांचा उपभोग घेत राज्य केले. त्यांना 8 पुत्रे झाली आणि 1 कन्या झाली. सीमंतिनी भगवान महेश्वरांची आराधना करीत आपल्या पतीसह सुखाने राहू लागली. तिने सोमवार व्रताच्या प्रभावाने आपले गेलेले सौभाग्य परत मिळविले. श्री गुरु ही कथा सांगून त्या पतीपत्नीला म्हणाले, सोमवार व्रताचा प्रभाव हा असा अद्भुत आहे, तुम्हीही हेच व्रत करा. श्री गुरूंची आज्ञा प्रमाण मानून त्या दोघा पतीपत्नीने सोमवार व्रत सुरू केले. त्यांना 5 पुत्र झाले. ती दोघे दरवर्षी संगमावर श्री गुरूंच्या दर्शनासाठी येऊ लागले. सरस्वती गंगाधर म्हणतात, त्रयमूर्ती श्री नरसिंह सरस्वती माझे वंश परंपरागत स्वामी आहेत. म्हणून लोक हो, तुम्ही सुद्धा निसंदेह श्री गुरूंच्या चरणांची सेवा करा. श्री गुरु आपल्या भक्तांवर त्वरित प्रसन्न होतात. साखरेच्या गोडीला दुसरी कोणती उपमा द्यायची? हातावरील कंकण पाहायला आरसा कशाला? तेव्हा लोक हो, तुम्ही श्री गुरूंची सेवा करा. तुमच्या सर्व मनोकामना त्वरित पूर्ण होतील. श्री गुरुचरित्र हे प्रत्यक्ष कामधेनू आहे. त्याचे श्रवण पठण केले तर सर्व काही साध्य होते आणि अंती मोक्षही प्राप्त होतो. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील 35वा अध्याय येथे पूर्ण होत आहे. या अध्यायाच्या श्रवणाने, पठणाने हरवलेले, नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते. तुटलेले संबंध जुळतात. मित्रमैत्रिणींनो, श्री गुरूंची सदैव कृपा आपल्यावर अखंड राहावी यासाठी या अध्यायाबरोबरच यापूर्वीच्या 34 अध्यायांचाही जरूर लाभ घ्या. पुन्हा भेटू श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील 36व्या अध्यायासह. श्री गुरुदेव दत्त.